ओके. हॅलो. तुम्हाला भावीची ॲडमिशन ब्लिसविलला केल्यापासून तिच्यामध्ये काय काय चेंजेस जाणवले, काही इम्प्रूव्हमेंट जाणवले का? आणि स्पेसिफिकली कुठल्या सब्जेक्टमध्ये ती बेटर करते पहिल्यापेक्षा असं काही जाणवलं का? स्कूलमध्ये ॲडमिशन केल्यापासून ना तिच्या बोलण्यामध्ये खूप फरक झाला आहे. चांगलं पॉझिटिव्ह तिच्यामध्ये प्रोग्रेस आलेला आहे. ती अशी घरी बोलत नव्हती, पण इथं आल्याच्यानंतर अशी बोलायला लागली, ती व्यक्त व्हायला लागली, तिचं म्हणणं तिला सांगता यायला लागलं. आणि प्रोग्रेस असा एका विषयात नाही झालं आहे, म्हणजे प्रत्येक सब्जेक्टमध्ये व्यवस्थित आहे एकदम ती. कारण तिला खूप उशिरा स्कूलमध्ये घातल्याच्या मानाने प्रोग्रेस टीचर लोकांनी छान व्यवस्थित करून घेतलं तिच्याकडनं. अच्छा. आणि घरी वगैरे आल्याच्या नंतर सांगते, मॅम टीचर खूप छान आहेत, खूप छान बोलतात मुलांसोबत, आमच्यासोबत, नाही का, असं एक फ्रँकली टीचरचं आणि स्टुडंटचं नाही का असं रिलेशन तसं. रिलेशन बोलती तसं व्यवस्थित. अच्छा. आणि भावी तुझी फेवरेट ॲक्टिव्हिटी कुठली आहे स्कूलमध्ये? इंडिया तुला आवडतो? दॅट्स नाईस. मग तुला डान्स आवडतं, मॅथ्स, इंग्लिश, प्ले टाईम आवडतं की प्ले टाईम आवडतं? प्ले टाईममध्ये काय काय आवडतं? पकडापकडी आवडते. ओके. आणि तुम्हाला बाकीच्या स्कूलपेक्षा या स्कूलमध्ये वेगळं काही असं जाणवलं का, की वेगळ्या ॲक्टिव्हिटी किंवा वेगळे काय करतो आम्ही स्कूलमध्ये असं तुम्हाला वाटतं, त्याच्यामुळे हे स्कूल वेगळं वाटतं तुम्हाला बाकीच्या स्कूलपेक्षा? म्हणजे तुम्ही बाकीच्या स्कूलमध्ये पण जाऊन एन्क्वायरी करतात, पॅरेंट्स बघतात बाकीचे मुलं कसे डेव्हलप होत आहेत, काय होत आहेत, तर मग तुम्हाला या स्कूलमध्ये काही वेगळं काय वाटलं, की या गोष्टी इकडे वेगळ्या होतात म्हणून त्यांनी फार फरक पडतो किंवा खूप चांगलं करतात हे स्कूलमध्ये असं? वेगळं म्हणजे कसं, शक्यतो लहान मुलांचं जे आपण चिडचिड ॲक्सेप्ट करतो ना, ती होत नाही प्रत्येक टीचरला ॲक्सेप्ट. कधी कधी टीचर पण नाही का असं मुलांना खवळतात वगैरे, तो प्रकार इथे नाही आहे. मुलांसोबत एकदम फ्रेंडली वातावरण ठेवतात टीचर लोक पण. आणि जे स्टडी जो असतो की तो स्टडी म्हणजे खूप हार्ड, खूप नाही का असं टेन्शन असतं स्टडीमध्ये, असा काही प्रकार नाही आहे. हसत खेळत शिक्षण आहे. म्हणजे जी गोष्ट आपण एकदम प्रॉपर एकदम असं नाही का शिस्तबद्ध शिकू शकतो, ती आपण हसत खेळत पण लहान मुलांवरती त्याचे संस्कार करून त्यांना त्याचं महत्त्व आपण सांगू शकतो. की असं नाही की खवळूनच सांगितलं पाहिजे किंवा हा असा प्रकार नाही आहे. म्हणजे व्यवस्थित फ्रँकली शिक्षण पण दिलं जातं, म्हणजे प्रेशर न करता मुलांना प्रेशर न शिकवता करता असं. मुलांवरती. थँक्यू सो मच. हां. तुम्ही नोटीस केलं, कारण की एवढे पॅरेंट्स एवढं लक्ष म्हणजे काही पॅरेंट्स नोटीस करतात मुलांमध्ये, काही पॅरेंट्सला असं वाटतं की नॉर्मलच आहे बा म्हणून. पण तुम्ही एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी नोटीस करताय, तर आम्हाला खूप चांगलं वाटत आहे की स्कूलमध्ये तुम्हाला तुमच्या मुलांमध्ये बऱ्याच गोष्टी तुम्ही नोटीस करताय आणि आत्ता आम्हाला पॉझिटिव्ह एवढा फीडबॅक पण देत आहे. तुम्ही दुसऱ्या मुलांना रेकमेंड कराल का ब्लिसविलमध्ये ॲडमिशन घ्यायसाठी? हां, म्हणजे तसं आमच्या रिलेटिव्हजमध्ये आसपास जर स्टुडंट असेल तर या शाळेचं आम्ही नाव सांगू आणि मोस्टली असंही सांगू की व्यवस्थित आहे सगळं, मुलांवरती कुठलाही प्रेशर वगैरे नसतो स्टडीचा. नाही झालं तरी पण ते पण नाही का असं व्यवस्थित समजून सांगून की आपण हा स्टडी असा केला पाहिजे ना, असं प्रेशर देऊन कुठली गोष्ट दिली जात नाही. आणि प्रेशर देऊन न करता ती तुम्ही एकदम फ्रँकलीपणाने समजावून सांगून ती करून घेता, हे हां. खूप महत्त्वाचं आहे. ओके. थँक्यू सो मच. तुम्ही एवढे पॉझिटिव्ह फीडबॅक दिले आणि आम्हाला खूप चांगलं वाटलं की तुम्ही तुमच्या मुलांमध्ये पण एवढे चेंजेस नोटीस केले. स्कूलबद्दलही तुम्ही खूप पॉझिटिव्ह फीडबॅक दिला. सो थँक्यू सो मच. अँड वी एक्सेप्ट की तुमच्याकडनं अजून कोणी रेफरन्स असेल तर आम्हाला नक्की द्या. आणि आम्ही आता ॲडमिशन ओपन केलं स्कूलच्या, तर त्यासाठी आम्ही अजून स्टुडंट्स बघतो आहे. पण आता नवीन स्कूल असल्यामुळे आमच्या इथे पण सध्या स्टुडंट्स कमी आहेत. बट थँक्यू सो मच. थँक्यू.